विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंत्रिपदाला न्याय देताना या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधला असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढलेत। गुरुवारी तिरे येथे उत्तर सोलापूर तालुका गौरव समितीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला। यावेळी शिंदे बोलत होते। प्रारंभी गौरव समितीचे प्रमुख भारत जाधव यांनी प्रास्ताविक केलं तर राजू सुपाते यांनी स्वागत केलं। राज्याचा कारभार करत असताना मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातही तितक्याच तळमळीने काम केलं। सामान्य शेतकऱ्याला उभं करण्याची दूरदृष्टी बाळगून त्या दृष्टीने काम सुरू ठेवलं। जिल्ह्यात ऊस उत्पादन वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं मोहिते पाटील यांच्यामुळेच झालं। ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उंच भरारी त्यांनी घेतली। अकलूज सारख्या ग्रामीण भागात सांस्कृतिक चळवळीचा वारसा विजयदादांनी टिकवून ठेवला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। करत असताना अशा समाज जीवनामध्ये दुःखी असणाऱ्या माणसाची आठवण ठेवणारे किती लोक असतात समाजामध्ये। भारत जाधव सारखा एक तरुण नवीन कार्यकर्ता, त्याला हे सुचावं याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आयुष्यामध्ये राजकीय नेतृत्व घडतं ते असंच घडत असतं की जर तुम्ही दुःखितांची काळजी करत नसला तर तुमचा नेतृत्व कधी घडत नाही। दुःखी कष्टी दरिद्री माणसाचं काळजी करत राहणं यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून ते काम त्यांनी केलं। आणि त्याचबरोबर सर्व पक्षाच्या मंडळींना इथं त्यांनी बोलावलं आणि ते सर्व पक्षाची मंडळी इथं आली। यावरून त्यांचं नेतृत्व दिसतं की ते सगळ्यांना एकत्रित ठेवू शकतात। राजन पाटलांचंही तसंच आहे। मी अनेक वर्ष बघतोय, माणूस दिसतो असा रांगडा पण मोठा तयार माणूस आहे। मनापासून हसले। पहिला सत्कार अकलूजला होता, पण आज माझ्या मतदारसंघामध्ये तुमचा सत्कार होतोय आणि आमच्या हरिभाऊच्या मुलाच्या हातून भारतच्या हातून होतोय याचा मला खूप आनंद झालेला आहे। आपण सगळे आलेला आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता इथं आलेला आपण दादांना उदंड आयुष्याची प्रार्थना करूया। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना आमचे संबंध सलोख्याचे होते। कधीही आमच्यात दुरावा आला नाही, भविष्यातही येणार नाही। आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून विकास केला, पण आता सोलापुरात नेमकं चाललंय काय हे आपण पाहतोच आहोत, असा टोला देखील सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही मंत्र्यांचं नाव न घेता लगावला। माजी आमदार राजन पाटील यांनी शिंदे आणि विजयदादांचं कौतुक केलं। शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून कार्यरत राहण्याबरोबरच कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलंय। सत्ता असताना आणि नसतानाही त्यांनी न खचता आपलं काम सुरूच ठेवलं असल्याचं माजी आमदार राजन पाटील म्हणाले। माजी आमदार प्रकाश अलगुलवार म्हणाले की शेतकऱ्यांचं दुःख समजावून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचं काम विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलंय। प्रत्येकाला हिवा वाटावा असं त्यांचं काम असून विजयदादा आणि सुशीलकुमार शिंदे यांचं समृद्ध नेतृत्व जिल्ह्याला लाभलं आहे, असं ते म्हणाले। यावेळी वैशाली गुंड यांनीही मनोगत व्यक्त केलं। सत्कारमूर्ती विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असताना जिल्ह्याचा नावलौकिक आपण वाढवला। आम्ही दोघे राज्याचं नेतृत्व करत असलो तरी तितकेच जिल्ह्याकडे आमचं लक्ष होतं। आमच्या काळात उजनी धरणात 35% पाणी असतानाही आम्ही पाणी वाटपाचं योग्य ते नियोजन करत होतो। आज परिस्थिती नेमकी उलटी आहे। धरण 100% भरलेलं असतानाही पिण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असं विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले। शिंदे मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना, मी मंत्री असताना आपण 34% 35% पाणी असताना आपण पाण्याची व्यवस्था आपण केली होती। पण नुसतं पाणी आपण आणलं की नाही आणलं, पावसाळ्याच्या आदेश शासनाला आणलं। आज आपण पाहिलं की 100% भरून सुद्धा पाणी नाही असं करायची परिस्थिती निर्माण झालेली होणार आहे। ही परिस्थिती चांगली नाही। काय काय लोक म्हणतात का मंत्री म्हणाले काय हे धरण भरल्यानंतर 2 वर्ष पाणी टिकू धरणाचं पाणी असं मला सांगितलं। असं होत नसते।
पण आपल्याला बाहेर कृष्णावर स्थिरीकरण योजना व्हायला पाहिजे. ते झाल्यानंतरच आपलं खरं नाही काही खरं नाही. 8वा धरण झालं उजनी, नदीला पाणी मिळालं का नाही माहीत नाही. NTPCचं पाणी जर पाईपलाईन झाली की नदीला पाणी सुटेल असं परिस्थिती नाही. 8वा पाणी मिळालं तर काय होईल? रब्बी आणखी खरेपाला पाणी मिळालं, उन्हाळ्यात पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यात पाणी नाही मिळालं तर काय होईल? पिकं जळून जातील. अशा परिस्थितीमध्ये आपण कृष्णावर स्थिरीकरण व्हावे अशा प्रकारचा प्रयत्न माननीय शिंदेसाहेबांच्या मी या ठिकाणी केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री CM साहेब शिंदेसाहेब होते आणि मी त्यावेळेस कृषी असताना मंजुरी दिलेली आहे 1904 साली. आणि 2 राजकारणामध्ये आम्ही पाहतो की पुष्कळ स्वार्था करता माणसं आपल्याकडे येतात, पण आमच्याकडे आली शिवमुलीच आमचे सहकारी आहेत अशा प्रकारचं चित्र आपण पाहतो. राज्यामध्ये मान्य सहकार मशीनच्या माध्यमातून आम्ही मोठे झालो. नंतर दादानी मदत केली, दादानी आशीर्वाद दिला, दादानी मोठं व्हायला केलं, पवारसाहेबांनी मदत मोठं केलं. पवारसाहेबांच्या आशीर्वाद आम्ही डेप्युटी CM पण झालं. आणि त्याचा विश्वास आणखीन आशीर्वाद पण आमच्या भाग आहे. यावर मात करायची असेल तर कृष्णा भीमा स्थिरीकरण गरजेचं असल्याचं देखील सत्कारमूर्ती खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक प्रकाश चोरेकर, अप्पू पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवान माने, दिलीप चौगुले, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, दत्ता घोडके, प्रशांत गायकवाड, आप्पाराव कोरे आदींची उपस्थिती होती.